नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, एम.एच एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण 23/11/2025 म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरती आलेले PYQ पाहणार आहोत. तुम्ही सर्वजण ऑलरेडी उच्च शिक्षित आहात, त्यामुळे आपण इथे केवळ उत्तरे न पाहता त्यामागील मानसशास्त्रीय संकल्पना आणि आयोगाचा दृष्टिकोन पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून परीक्षेतील तुमचा एकही मार्क जाणार नाही. हा PYQ खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वपूर्ण सत्राला. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 अवबोध. आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत जेव्हा होणाऱ्या संवेदनाला पूर्व अनुभवाच्या आधारे अर्थ प्राप्त होतो, तेव्हा त्याचे रूपांतर अवबोध म्हणजेच परसेप्शन मध्ये होते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही? ठीक आहे, समावेश नाही. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 तदनुभूती. डॅनियल गोलमन यांच्या सिद्धांतानुसार तदनुभूती म्हणजेच एम्पॅथी हा व्यक्तीच्या सामाजिक क्षमतेचा भाग आहे, व्यक्तिगत क्षमतेचा नाही. व्यक्तिगत क्षमतेमध्ये आत्मभान, आत्मनियंत्रण आणि अभिप्रेरणा यांचा समावेश होतो. हा सूक्ष्म फरक परीक्षार्थींनी गोंधळ टाळण्यासाठी लक्षात ठेवला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. संकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी डॅश या प्रतिमानांचा वापर केला जातो. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 पृष्ठ प्रशिक्षण प्रतिमान. एखाद्या समस्येची उकल करताना किंवा परिकल्पना तपासून पाहताना विशिष्ट अध्यापन प्रतिमानांचा वापर केला जातो. यात प्रामुख्याने रिचर्ड सचमन यांचे पृष्ठ प्रशिक्षण प्रतिमान वापरले जाते, जे विद्यार्थ्यांच्या तार्किक व वैज्ञानिक विकासाला चालना देतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात, असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 मॅकडुगल. विल्यम मॅकडुगल यांनी 14 सहज प्रवृत्ती आणि त्यांच्याशी निगडीत 14 भावनांचा जगप्रसिद्ध सिद्धांत मांडला आहे. मानवी भावना ह्या जन्मजात सहज प्रवृत्तीमधूनच निर्माण होतात. हा बालमानसशास्त्रातील अत्यंत मूलभूत आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही, किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासून गुणांत फरक पडत नाही, या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 वास्तुनिष्ठता. जेव्हा वेगवेगळ्या परीक्षकांनी पेपर तपासूनही विद्यार्थ्यांच्या गुणात कोणताही फरक पडत नाही, तेव्हा त्यास कसोटीची वास्तुनिष्ठता म्हणजेच ऑब्जेक्टिव्हिटी असे म्हणतात. बऱ्याचदा विद्यार्थी यात गोंधळ करतात. लक्षात ठेवा, एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळ्या वेळी तीच परीक्षा दिल्यास समान गुण मिळणे याला विश्वसनीयता म्हणजेच रिलायबिलिटी म्हणतात. हा फरक एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण उर्वरित महत्वाचे प्रश्न पाहण्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. आपण या ठिकाणी जो PYQ पाहत आहोत, अशाच सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी मी तुम्हाला प्राइम पब्लिकेशनच्या पुस्तकांची नक्की शिफारस करेन. ही पुस्तके आगामी TET परीक्षेत 100% यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या ठिकाणी पहा, TET संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1 यामध्ये आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. त्याच्यानंतर TET संपूर्ण मार्गदर्शक पेपर 2, जो की पेपर 2च्या सखोल तयारीसाठी सर्वोत्तम आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रश्नपत्रिका संग्रह. यामध्ये आपल्याला
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 व पेपर 2 चे 2025 पासून ते 2013 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. तुमचा अभ्यास अधिक भक्कम करण्यासाठी या तिन्ही पुस्तकांची खरेदी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती एकदा नक्की चेक करा. चला तर मग वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न. सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅडेश म्हणता येईल. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 धन संक्रमण. एका परिस्थितीत किंवा विषयात घेतलेले शिक्षण जेव्हा दुसऱ्या नवीन परिस्थितीत शिकण्यासाठी उपयोगी पडते, उदाहरण सायकलवरून मोटारसायकल शिकणे, तेव्हा त्याला अध्ययनाचे धनसंक्रमण म्हणतात. अशा प्रकारचा प्रश्न कौशल्य आधारित अध्ययनाचा व्यावहारिक उपयोग तपासण्यासाठी परीक्षेत हमखास विचारला जातो. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? ठीक आहे, वापर केला जात नाही असा प्रश्न आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 व्यसनांच्या आहारी जाणे. ताणतणाव आणि शारीरिक प्रतिक्रियांचे योग्य नियमन करण्यासाठी व्यायाम म्हणजे एक्सरसाइज किंवा शिथिलीकरण म्हणजे रिलॅक्सेशन यांसारख्या विधायक आणि सकारात्मक तंत्राचा वापर मानसशास्त्रात सुचवला जातो. व्यसनांच्या आहारी जाणे हा एक नकारात्मक मार्ग आहे जो भावनिक अस्थिरतेचे मुख्य लक्षण मानले जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करते? ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग, ठीक आहे, मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो त्या व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 भावनात्मक कार्य करणे. ठीक आहे, ज्या व्यक्तीचा उजवा मेंदू अधिक सक्रिय असतो ते लोक कलात्मक, सृजनशील, भावनात्मक कार्य अत्यंत प्रभावीपणे करतात. या उलट डावा मेंदू तार्किक विचार म्हणजे लॉजिकल रिझनिंग आणि गणितासाठी जबाबदार असतो. हे न्यूरोसायकोलॉजीचे सूत्र परीक्षार्थींनी पक्के लक्षात ठेवावे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उत्पत्तीमध्ये मांडले आहे? ठीक आहे, तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 अध्ययन स्रोत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रतिकूल असावा. कार्ल रॉजर्स यांच्या मानवतावादी मानसशास्त्रात विद्यार्थ्यांच्या स्वमूल्यमापनाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अध्ययनाचे मूल्यमापन स्वतः केल्यास अध्ययन अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी तसेच कायमस्वरूपी होते. हा या अनुभवजन्य उपपत्तीचा मुख्य गाभा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची 3 घटकांत मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? ठीक आहे, समावेश होत नाही. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 सांकेतिक चिन्हांचा बोध होतो. जे.पी. गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्तेच्या त्रिमितीय सिद्धांतात सांकेतिक हा आशय या मुख्य घटकाचा उपघटक आहे. तो क्रियामध्ये समाविष्ट होत नाही. बोध, स्मरण आणि मूल्यमापन हे क्रिया घटकाचे भाग आहेत. तर मित्रांनो, मला खात्री आहे की आजच्या या सखोल विश्लेषणाचा तुम्हाला टीईटी परीक्षेच्या तयारीसाठी नक्कीच फायदा होईल. या प्रश्नांच्या स्पष्टीकरणाबाबत किंवा मानसशास्त्राच्या इतर कोणत्याही संकल्पनेबाबत तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला ते नक्की विचारा. अशाच दर्जेदार आणि परीक्षाभिमुख माहितीसाठी आपल्या MH एक्झाम वार्ता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तसेच रोजच्या अपडेट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.